बरेच वेळा आपण आयुष्यात निर्णय घेत असतो. निर्णय प्रत्येकाला घ्यावे लागतात. कधी छोटे असतात, कधी मोठे असतात, कधी आयुष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात, कधी अगदी हॉटेलमध्ये जाऊ का नको जाऊ असे पण निर्णय घ्यावे लागतात. आणि त्यावेळी आपण मात्र खूप त्या चिंतनात असतो. परंतु असंख्य वेळा काही आयुष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात, भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात आणि तेव्हा मात्र खरी आपली तारांबळ उडत असते. नमस्कार. तर मित्र-मैत्रिणींनो, आज आपल्याला ह्याच विषयावरती जरा विचार करायचा आहे, चिंतन करायचं आहे. थोडा त्याच्यावर आपण एक दृष्टिक्षेप टाकूया. निर्णय घेताना 2 महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक तर सारासार विचार करणं, सर्व बाजूनी विचार करणं आणि त्या दृष्टीने योग्य पावलं उचलणं किंवा बरेच वेळा बरेच जण निर्णय घेताना कुठल्यातरी भीतीपोटी घेतात, इन्सिक्युरिटीपोटी घेतात. म्हणजे समजा एखाद्याला हेल्दी लाईफस्टाईल जगायची आहे किंवा वजन कमी करायचं आहे, असं समजूया आपण. त्याला वजन कमी करायचं आहे. तर याच्यासाठी काय आवश्यक आहे, की न्यूट्रिशियस फूड खाणं गरजेचं आहे, एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. पण ह्या जर व्यक्तीने सतत डोक्यात ठेवलं, की मला वजन कमी करायचं आहे, मला बारीक व्हायचं आहे आणि म्हणून मी न्यूट्रिशियस फूड खातोय. तर ही जी एक लिंक आहे ना, ती खूप स्ट्रेस निर्माण करते, भीती निर्माण करते, इन्सिक्युरिटी निर्माण करते. त्यापेक्षा जर या व्यक्तीने डोक्यात ठेवलं, की मला हेल्दी लाईफस्टाईल जगायची आहे आणि त्याचबरोबर मला दिवसभर एनर्जेटिक राहायचं आहे. आपोआपच हेल्दी लाईफस्टाईल जगायला त्याला पॉझिटिव्ह मोटिव्हेशन मिळतं आणि त्याचे चांगले परिणाम त्याच्या आयुष्यात त्याला जाणवतात. असं प्रत्येक ठिकाणी आहे. बरेच वेळा मुलांचा हुनर न ओळखता पालक त्यांना वाटतं म्हणून कुठल्यातरी क्लासला त्याला रुजू करतात, जॉइन करतात आणि तिथे ते मूल एन्जॉय करत नाही. कारण त्याच्याशी त्याचा कनेक्टच नसतो. पण पालकांच्या इन्सिक्युरिटीमुळे मुलाला जबरदस्ती त्या क्लासमध्ये जॉइन केलं जातं. तर प्रत्येक निर्णय जो आपण घेतो त्यावेळी खरंच सारासार विचार करणं गरजेचं आहे. सर्व बाजूनी चिंतन करणं गरजेचं आहे. आपल्याला जर समजत नसेल तर त्या क्षेत्रात ज्याला जाण आहे त्याचा सल्ला घेणं गरजेचं आहे. परंतु कधीही भीतीपोटी निर्णय घेणं हे खूप आपल्यासाठी, आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी ते घातक असतं आणि तो निर्णय निभावणं खूप अवघड जातं. तुमच्या आयुष्यातही जर असा कधी प्रसंग येत असेल, भीतीपोटी तुम्हाला पुढे काय करावं कळत नसेल किंवा योग्य निर्णय घेता येत नसेल, तर जरूर अनुभूतीमध्ये या. अनुभूतीच्या टीमशी संपर्क करा. त्यांच्याशी गप्पा मारा, चर्चा करा. कदाचित तुम्हाला त्यातनं काही मार्ग मिळू शकतो आणि याची एकदा अनुभूती घेऊन पहा. धन्यवाद.